I get a feeling it's gonna be a riot. तिसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडी आणि प्रथम नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने केला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि 5 रन केले ते रुद्र 11 संघाला. सलामी रुजडी अमन मशेलकर आणि अंकित सिंग आयकॉन प्लेअर रुद्र 11चा. सलामी जोडी आपण पाहतोय. रोहित गिरमे कुठे असतील त्यांनी त्वरित माझ्याशी संपर्क साधा. रोहित गिरमे चला सामन्याला सुरुवात करायची आहे. अशा तऱ्हेने सांघिक पहिला वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो तो ओमकार मयेकर. पहिला चेंडू कट केला. चेंडू चेंडू जातो कव्हरच्या दिशेने. पहिला धक्का 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 बडी मछली जाल में. पुन्हा एकदा कट केलेला चेंडू बॅटची काढा लागते. चेंडू जातो तो यष्टीरक्षकाच्या हातात आणि येतोय तो डॉट बॉल चेंडू. अटीतटीचा सामना डू ऑर डाय मॅच दोन्ही संघांसाठी निर्णायक सामना. पहिले 2 चेंडू डॉट बॉल चेंडू गोलंदाजी करतोय तो पारसी जिमखाना यांकडून. अशा टोपल्यांचा चेंडू कव्हरच्या दिशेने पाठवला. चेंडू जातोय सरदेशी सीमारेषे बाहेर येतोय तो. चौकार 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 डीजे. लँड होतो नो मॅन्स लँड मध्ये निर्मनुष्य क्षेत्रामध्ये आणि एका धावेची भर भरते. धावसंख्या होते ती 5. पहिला 2 चेंडूवरती 2 सलग आपण पहिल्या चेंडूवरती आपण बळी बघितलेला होता तो ओमकार मयेकर याच्या गोलंदाजीमधून. पहिल्याच खंद्या फलंदाजाला अंकित सिंगला आयकॉन प्लेअरला माघारी धाडलं होतं. पहिल्याच चेंडूवरती थोडंसं दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु यशस्वी झालेला आहे आणि धावा रोखल्या. त्या अवघ्या 4 चेंडू 5 धावा दिल्या त्या ओमकारनी. आणि वर पिच टाकला. चेंडू चेंडू जातो थेट 30 आणि झेलबाद.
कट केलेला चेंडू, चेंडूने टप्पा बदलल्यावरती टप्पा काटा बदलला आणि चेंडू विसावत होतो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. एक षटकाचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला आहे. एका षटकांची धावसंख्या होते ती 2 गडी बाद 5. चला पुन्हा एकदा नवीन षटकाला सुरुवात. एका षटकाचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. एका षटकात ती झाली ते 2 गडी बाद 5 धावा. थोडीशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते रुद्र 11 संघाची. यापुढे 3 षटकामध्ये रुद्र 11 कमबॅक करेल का, चांगली मोठी धावसंख्या उभारेल का पाहावं लागेल. हिंदू जिमखान्यांकडून येतोय तो हृदय खांडके, मध्यम गतीचा गोलंदाज, उजव्या हाताने गोलंदाजी करणारा. त्यानंतर सामोरं जाईल तो सत्यम जानसकर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, चेंडू थोडासा पुढे होता परंतु एक धाव पूर्ण केली जाईल धावून. तोपर्यंत धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावसंख्या होते ती 6. अर्धा डझन धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू शकतो. आणि भव्य दिव्य क्रिकेटचा महासंग्राम गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व तिसरे 2025, 22 आणि 23 मार्च 2025 2 दिवसी. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा शफल करून करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली आहे परंतु चेंडू विसरतो यष्टीरक्षकाच्या ओमकारच्या हातात आणि येतो तो डॉट बॉल चेंडू. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय गिरगावमध्ये. भव्य दिव्य दक्षिण मुंबईची मानाची दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा, विद्युत झोतातील क्रिकेट स्पर्धा गिरगाव चॅम्पियन्स लीग 2025 पर्व तिसरे. आणि हा पहिला दिवस. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू जातो तो थेट लॉंगाच्या दिशेला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या तर दिया सिटीज. चांगलं ताळमेळ आपल्या दोन्ही फलंदाजांमध्ये बघायला मिळतंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावसंख्या होते ती 8. या स्पर्धेमध्ये गिरगाव बॉईज यांचं अथक परिश्रम, अथक मेहनत, प्रमुख सहकार्य आणि युवा विजनचं प्रथमेश सकपाळ, तेजस सकपाळ यांचं खंबाचं पाठबळ या दोघांमुळे सलग 3रं वर्ष आम्ही यशस्वीरित्या पार करीत आहोत. यापुढेही अशीच भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल गिरगाव नगरीमध्ये. या दक्षिण मुंबईची मानाची दिवस रात्र हो राम क्रिकेट स्पर्धा म्हणजे गिरगाव चॅम्पियन्स लीग 2025. हॅलो माईक चेक. शिवसेना नेते, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, दक्षिण मुंबईचे लाडके लोकप्रिय खासदार सन्माननीय अरविंद सावंत साहेब यांचं आगमन झालेलं आहे. युवा विजन गिरगाव बॉईजच्या वतीनं आयोजित या गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व तिसरं स्पर्धेमध्ये आपला माणूस खासदार अरविंद सावंत साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख संतोषजी शिंदे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा बैठक फटका आपल्याला पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला परंतु आणि झेल सत्यम तंबूत परततोय. त्या टोलाची पुनरावृत्ती होती परंतु चेंडू थोडासा आकाशाकडे उंच गेला आणि सीमारेषेजवळ ओमकार जामसुतकर यांनी कुठलीही चूक केली नाही आणि चेंडू विसावतो तो थेट त्याच्या हातात आणि बसतोय तो 3रा धक्का.
अनिकेत. आणि पंचांनी बाह्य सरसवलाय जमिनी लगत आणि दिलाय तो अवांतर चेंडू बाईच्या रूपात. आणि अवांतर त्याची भर पडते. धावसंख्या होती ती 19. वरपी टाकले चेंडू जातो थेट लॉंग बाउंड्रीच्या दिशेला 30 यार्ड सर्कल मध्ये. पुन्हा एकदा ओमकार जामसुदर परंतु झेल सुटलाय. चांगली संधी होती अनिकेत मळेकरला तंबूत पाठवण्याची परंतु संधी सोडली आहे. झेल सोडलाय. मॅच सोडले का बघावं लागेल. अटीतटीचा सामना आहे. विजेता संघ पुढच्या फेरीसाठी पात्र होईल. पराभूत संघाला अजून थोडीशी मेहनत करावी लागेल कमबॅक करण्यासाठी. चांगला झेल पाहायला मिळाला असता. ओमकार जामसुदकर चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो इथे या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. उलटा चेंडू फ्लिक केलाय. चेंडू जातोय तो थेट सीमारेषेच्या बाहेर येतोय तो खणखणीत षटकार. वीस. संपन्न झालेला आहे. 3 षटकांची धावसंख्या झाली ते 27. 4 गडीच्या मोबदल्यात अंतिम षटक आहे. हाणामारीचं षटक ज्याला म्हणतात असं षटक आहे. पाहावं लागेल या षटकामध्ये किती धावा कुठतायत ते. रुद्र 11 संघ हॅलो सामना करेल तो कमलेश. गोलंदाजी करेल तो अजिंक्य बेलोसे. कुटुंब सखीच्या संचालिका कुलाबा विधानसभा संघटक पल्लवीताई पांडुरंग सकपाळे यांचं आगमन झालेलं आहे. युवा विजन गिरगाव बॉईजच्या वतीने आयोजित गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 3 स्पर्धेनिमित्त त्यांचं येथे हार्दिक हार्दिक स्वागत. चला सामन्याला सुरुवात. 4थं षटक मार्गस्थ होते. अंतिम षटक आहे. धावसंख्या 27. 4 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाजी करतो तो अजिंक्य बेलोसे. सामना करेल तो कमलेश. आणि खरा भरकटलेली गोलंदाजी आणि पंचाने दिले तो अवांतर वाईटच्या रूपात. बाया सरसावल्यात जमिनी लगत. अजिंक्य बेलोसे आयकॉन प्लेयर. माझे समालोचक सहकारी प्रमोद साटम यांच्यासाठी एक पारितोषिक आहे. डाईव्ह मारून जर कॅच पकडला तर 500 रुपये मल्हार स्पोर्ट करून. आणि त्रिफळाची प्रमोद साटम यांनी डाईव्ह मारून जर झेल पकडला तर मल्हार स्पोर्ट राकेश साळवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला चला सामना स्पीडअप करायचा आहे. आणि फलंदाजीसाठी पाचारण केलंय तो सागर.
आणि धावचित आल्या पावली माघारी जावं लागतं इथे सागर यांना. पुन्हा एकदा वाईड ऑफ द ऑफ स्टंपच्या दिशेने टाकलेला चेंडू होता. भरकटलेली गोलंदाजी अजिंक्य बेलोसे यांच्या मार्फत आणि व्हाईट बॉल चेंडू. धावसंख्या होती ती 29. 6 गडी बाद. चौथा अंतिम षटक आहे. हिंदू जिमखाना यांकडून गोलंदाजी करतो अजिंक्य बेलोसे. धावचित करण्यापर्यंत एक चांगली रनिंग बिटवीन तुम्हाला पाहायला मिळाली. ती एक आणि फलंदाजासाठी पाचारण केलंय ते प्रेम यांना. धावसंख्या झाली ती 30. अंतिम षटक निर्णायक षटक आणि या निर्णायक षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. भव्य दिव्य आयोजन क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय ते गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व तिसरे 2025. युवा विजन प्रथमेश सकपाळ पुरस्कृत गिरगाव बॉईज आयोजित क्रिकेटचा महासंग्राम या गिरगावच्या क्रिकेटच्या पंढरीमध्ये सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या गटातील सामने. तिसरा सामना विजेता विरुद्ध विजेता संघ मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा विरुद्ध रुद्र 11. चला चला सामना स्पीडअप करा. पुन्हा एकदा फटकावलेला चेंडू. चेंडू जातोय तो आणि ओमकार जामसुदकर पुन्हा एकदा लाईमलाईट मध्ये प्रकाश झोतात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चला चला सामना स्पीडअप करा लवकर. आणि पुन्हा एकदा सोयर मारा. भरकटलेली गोलंदाजी अजिंक्य बेलोसे यांच्या गोलंदाजी मधून. आणि पुन्हा एकदा सोयर मारा. लेग स्टिकच्या खूप बाजूला टाकलेला चेंडू होता. चेंडू मात्र जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, परंतु अवांतर चेंडू व्हाईट बॉल चेंडू. धावसंख्येत एका धावेची भर पडते. अवांतर धावेची धावसंख्या होती ती 32. 8 गडी बाद. पुन्हा एकदा टोलावलेला चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने.
ग्राउंडचा जर एक अंदाज घेतला तर पंचांच्या दिशेला पीजे हिंदू जिमखाना दिशेला जी बाउंड्री साईड आहे ती थोडीशी लॉंगेस्ट बाउंड्री आहे या मैदानावरची. आणि फसलेला फटका आणि बाद. धावसंख्या होते ती 34. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 4 षटकांची धावसंख्या झाली ती 34. विजयासाठी 35 धावांचं आव्हान आहे ते मोरे स्पोर्ट्स कुंभारवाडा संघाला. डिजिटल धावफलक तुम्ही पाहू शकता स्टम्प्स या ॲपवरती. अविनाश प्रजापती आणि सौरभ त्रिपाठी हे दोन डिजिटल सामन्याला सुरुवात. आणि पहिला चेंडू पाठवलाय तो कव्हरच्या दिशेला.
पहिलाच येतोय तो षटकार. पुन्हा एकदा सन्मान दिलाय. स्लोअर वन टाकलेला चेंडू होता, परंतु सन्मान दिला, दिशा देण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न. एक धाव पूर्ण केली जाईल धावून. धावसंख्येत एका धावेचीवर धावसंख्या होते ती 7. आणि यूट्यूब लाईव्ह टेनिस cricket.in च्या माध्यमातून आपण या वाहिनीवरती आपण घर बसल्या पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न आणि तो झेल झाला. सुरेख झेल पॉइंटच्या दिशेला झेल टिपलाय तो सागर यांनी आणि बळी मिळतो अनिकेतला. जामशूत कर बाद. आणि आल्या पावली माघारी जावं लागतं इथे ओंकार जामसुतकर याला. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा भोपळ्याचा बळी ठरला होता आणि याही सामन्यामध्ये तीच पुनरावृत्ती. आणि आलाय तो कामेश तारले, जाबावाड्यातील एक तरुण उदयोन्मुख खेळाडू. पहिला चेंडू पाठवला तो थेट मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेला. चेंडू जातोय तो सीमारेषे बाहेर येतोय तो षटकार. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेला पाठवून दिला होता. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले होते कामेशानी. पुन्हा एकदा ओव्हरपिच टाकला चेंडू, अप्रतिम झेल. बॅटची कडा लागली, चेंडू जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातात, चेंडू विसरतो, होतो तो झेल बाद. कामेश तारले पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती माघारी जावले थोडे स्वतःवरती नाखुश. अंकित सिंग यांनी अप्रतिम झेल घेतला यष्टीच्या मागे. आणि संघाने पाचारण केले ओमकार मयेकर यांना. अप्रतिम कट केलेला चेंडू होता अनिकेत यांचा. बॅटची कडागली, चेंडू गेला तो थेट यष्टी रक्षकाच्या हातात. अंकित सिंग यांनी कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. त्यांना माहिती आहे की हा जर झेल सुटला तर मॅच वेगळ्या दिशेला कलाटणी घेऊ शकते. आणि त्याने अप्रतिम झेल घेतलाय. थोडासा खाली राहिलेला चेंडू होता, परंतु अप्रतिम झेल अंकित यांचा. आणि माघारी धाडले ते कामेशला. आणि फलंदाजीसाठी आले ते ओंकार मयेकर. आणि पुन्हा एकदा कट केलेला चेंडू होता, सन्मान दिला. कुठल्या प्रकारची धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली नाहीये. स्पर्धेमध्ये सत्यम जानसकर सांघिक दुसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो हिंदू जिमखाना यांकडून सत्यम. आणि एक षटकाचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. एक षटकांची धावसंख्या झाली ती 13. 2 गडी
च्या मोबदल्यात. आणि आपण tenniscricket.in या वाहिनीवरती आपण पाहू शकता. तसेच माय चॅनल आणि केबल नेट या टी व्ही चॅनल्सवरती या सामन्याचं थेट प्रक्षेपण आपण घर बसल्या पाहू शकता. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू पाठवला तो थेट सीमारेषेच्या बाहेर खणखणीत षटकार. आणि कडक शॉट पाहायला मिळाला होता आपण आपल्याला. पुन्हा एकदा फुलटॉस टाकला चेंडू होता परंतु लोअर बाउन्स आणि चेंडू होता मिड विकेटच्या दिशेला. परंतु एकदा पूर्ण केली जाईल. धावसंख्या एका धावाची भर धावसंख्या होती ती 20. आणि अजिंक्य बेलोसे फलंदाजी करतो 4 चेंडूमध्ये 14 धावांवरती. आणि या सामन्यामध्ये गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 3 या सामन्यामध्ये धावसंख्या 20. आपल्याला फोटोग्राफर जे कॅमेरामध्ये चांगलं क्षण टिपण्याचं काम करतात ते प्रशांत धनवे. पुन्हा दारीवर सूट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो थेट फाईन लेग 30 सर्कलमध्ये. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला एका धावेसाठी. एकाच धावेवरती समाधान मानलं होते. धावसंख्या होती ती 21. 2 गडी बदल्यात. आणि स्पर्धेसाठी आपल्याला कॉमेंटेटर म्हणून आपले ते प्रमोद साटम, सिद्धेश शिंदे, माजी प्रमुख मार्गदर्शक प्रसाद परब सर आणि असे विविध. पुन्हा एकदा फुलटा चेंडू चेंडू जातो तो उत्कृष्ट अशी फिल्डिंग क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण अशा 3 धावा अडवल्यात ते सागर यांनी फाईन लेगच्या दिशेला. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला 30 यार्ड सर्कलमध्ये. धावसंख्या होती ती 22. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो तो थेट शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून आणि येतो तो चौकार. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका. ते 32. 2 गाड्यांच्या मोबदल्यात आणि विजयासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. 12 चेंडू 3 धावा. गोलंदाजीसाठी पाचारण केले ते त्यांचा आयकॉन प्लेयर अंकित सिंग याला. चला सामन्याला सुरुवात होते. अंकित सिंग आणि पहिला चेंडू चेंडू जातोय तो थेट यष्टी वरती. यू मिस आय डेफिनेटली हिट. क्लीन बॉल.
थँक्यू डीजे. 2 दिवस आपण ज्या साऊंडच्या मार्फत आपण एक सुश्राव्य अशी गाणी ऐकणार आहेत ते म्हणजे साई कृपा साऊंडचे रोहन बांदेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद. 11 चेंडू 3 धावांची गरज आणि फलंदाजीसाठी पाचारण केले ते ओमकार मोरे, लेफ्ट हँड बॅट्समन, डावखुरा फलंदाज. तिसरं षटक मार्ग असते अंकित सिंग यांचं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता परंतु ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू होता, अक्षरशः लोटांगण घालायला भाग पडलं ते अंकित सिंग यांनी आणि येतो तो डॉट बॉल. ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू होता, जोरदार डिलिव्हरी होती अंकित सिंग यांची आणि येतो तो डॉट बॉल. क्रिकेटचा महासंग्राम गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व तिसरं 2025 आणि टोलावलेला चेंडू थातोय तो थेट आणि ते मात्र झेल सुटलाय. निर्णायक झेल होता. कदाचित मॅचला सामन्याला कलाटली देणारा हाच तो क्षण काय असं थोड्या क्षणापूर्वी वाटलं, परंतु मिळाले ते फलंदाजाला जीवदान आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट पूर्ण केल्या जातील. धावसंख्या येईल तो 34 आणि विजयासाठी मात्र एका धावेची औपचारिकता शिल्लक राहिली होती ती म्हणजे 9 चेंडूत. आणि कव्हरच्या दिशेने पाठवून दिला तो ओमकार मोरे यांनी आणि अशा तऱ्हेने मॅच समाप्त होते. मॅच विनिंग शॉट ओमकार मोरेच्या बॅटमधून आणि जिंकले ती मोरे स्पोर्ट्स कुंभारवाडा. मोरे स्पोर्ट्स कुंभारवाडा यांनी हा सामना आपल्या पारड्यात पाडलाय आणि पुढच्या फेरीत धडक प्रवेश केलाय तो ओमकार स्पोर्ट्स कुंभारवाडा या संघाने. मोरे स्पोर्ट्स कुंभारवाडा सॉरी चुकीची दुरुस्ती. मोरे स्पोर्ट्स कुंभारवाडा संघाने पुढच्या फेरीत प्रवेश. रुद्रेला मात्र अजून थोडेसे प्रयत्न करावे लागणार आहेत संघासाठी. डीजे थँक्यू.